राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 159। वसिष्ठ मुनी पुढे म्हणाले, योगी देहात असताना त्याचा देह लोकांना दिसत असतो, याचे कारण म्हणजे आपण स्थूल शरीराने लोकांना दिसावे असा योग्याने केलेला संकल्प हे होय. योगी अतिवाहिक देहाने नित्य स्थित असतो. त्याच्या आणि आप्तजनांच्या वासना भ्रमामुळे तो जिवंत आहे अथवा मृत झाला आहे असा प्रत्यय येतो. आत्मज्ञान प्राप्त होताच स्थूल देहाचा निराश होत असल्याने योग्याच्या चित्तात अधिभौतिक देहाविषयी भ्रांती नसते. स्थूल देहाला अस्तित्व नाही व त्याला सत्यता नाही. मग नाश तरी कशाचा होणार आणि कोठून होणार? आपले पारमार्थिक स्वरूप आहे तसे कायम आहे. मी अज्ञानी होतो आणि ते अज्ञान नष्ट झाले अशी योग्याची खात्री झालेली असते. यावर राम म्हणाला, योग्यांचा अधिभौतिक म्हणजे स्थूल देह नष्ट होऊन अतिवाहिक म्हणजे सूक्ष्म देह निर्माण होतो. यात स्थूल देहाचे रूपांतर होऊन सूक्ष्म देह बनतो की सूक्ष्म देह म्हणून एखादा निराळा देह असतो. स्थूल देहाचे सूक्ष्म देहात पर्यवसान होते असे म्हटले तर ज्ञानाने योग्याच्या स्थूल देहाचा निराश होतो हे म्हणणे मिथ्या ठरेल. कारण ज्ञानाने ज्याचा निराश झाला आहे त्याचे पुन्हा सूक्ष्म देहात रूपांतर होणे अशक्य आहे. सूक्ष्म म्हणून योग्याच्या ठिकाणी दुसरा देह आहे असे म्हटले तर शिल्लक राहिलेले प्रारब्ध भोगण्यासाठी एक नवा देह उत्पन्न होतो असे ठरेल. म्हणजे तो दुसरा जन्मच म्हणावे लागेल. मग आत्मज्ञानाने पुनर्जन्म टळतो हा सिद्धांत मिथ्या ठरेल. आपण कृपया माझा संशय दूर करा. वसिष्ठ म्हणाले, रामा, अनेकदा मी तुला हेच समजावले आहे. परमार्थतः सूक्ष्म देहच आहे. स्थूल देहाला अस्तित्वच नाही. मी स्थूल देह आहे ही भावना चित्तात दृढ झाली म्हणजे चित्ताचे स्थूलाशी तादात्म्य होते. अभ्यासाने ही भावना नाहीशी झाली व स्थूल देहाचा निराश झाला म्हणजे नवीन उत्पन्न होणारा नव्हे तर अनादि देहच स्थित असतो. स्वप्नातील नगराचे स्थूलत्व जाग आल्यावर जसे नष्ट होते त्याप्रमाणे आत्मज्ञानाने देहाचे वजन, त्याचा कठीणपणा वगैरे मिथ्या कल्पना नष्ट होतात. स्थूल देह हा स्वप्नातील देहाप्रमाणे मिथ्या आहे असा अनुभव आल्यावर योगी सूक्ष्म देहाने अवकाशात भ्रमण करण्यास समर्थ होतो. अज्ञजनांचा स्थूलदेह दीर्घकाळच्या वासनांमुळे दृढ बनलेला असतो. परंतु जीव जेव्हा या देहाला सोडून जातो तेव्हा त्याच्या स्थूल देहरूपी शवाला जाळून टाकण्यात येते. जीव मग सूक्ष्म देहाने परलोकी जातो. ज्याचे चित्त आत्मज्ञानाने विषयरहित झाले आहे आणि अविद्येचा नाश करून ज्याने आपल्या स्थूल देहाचा निराश केला आहे अशा ज्ञानी माणसाच्या ठिकाणी जिवंत असतानाच सूक्ष्म देहाचा उदय होतो. यात नवल असे काहीच नाही. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.